जवाहरलाल नेहरूची डेथ एनिवर्सरी 61ची तेजेर तुम्ही कितें म्हणटा? पयली सुवातेर आमच्या देशाचे पहिले पंतप्रधान आणि या देशाचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू हांची आज डेथ एनिवर्सरी. त्या खातीर हांव ताका अभिवादन करता आणि श्रद्धांजली अर्पीत करता. या देशाचे शिल्पकार म्हणपाचें कारण कितें की देश ज्या वेळार स्वतंत्र जालो त्या वेळार ह्या देशाची परिस्थिती तशी बरी नासली, म्हणजे बिकट आसली. पण त्या परिस्थितींच्यान ह्या देशाक फुडें व्हरपाचें तर कोणी कार्य केलें ते पंडित जवाहरलाल नेहरून केलें. कारण ह्या देशाची मजबूत बुनियाद म्हणजे जे फाउंडेशन मजबूत करपाचें तर काम कोणी केलें ते पंडित जवाहरलाल नेहरून केलें. हें सत्य आसा. आज काही विरोधी पक्षाचे लीडर देशाचो इतिहास वेगळे सांगपाचे प्रयत्न करीत, पण वास्तवीक परिस्थिती जी अशी आसा की ज्या देशान स्वतंत्र जाल्या नंतर कांयच गोष्टी नासल्यो, त्या देशाक इथपर्यंत फुडें व्हरपाचें तर कोणी कार्य केलें ते पंडित जवाहरलाल नेहरून केलें. कारण देश स्वतंत्र जाल्या नंतर ती त्या वेळावली परिस्थिती जर आमी याद करीत जाल्यार खुबश्यो गोष्टी ह्या देशान करपाची गरज आसली. ती मागीर हेल्थ सेक्टरांच्यान आसुनी आमी आज पळयता की ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जे जाका आमी एम्स म्हणटा तेजे व्यतिरिक्त वेगळे वेगळे मेडिकल कॉलेजीस, तेजे नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जाका आमी IIT म्हणटा, तेजे नंतर वेगळे वेगळे इंजिनियरींग कॉलेजी जाका आमी स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हाका इस्रो म्हणटा, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ते कोणी केलें ते पंडित जवाहरलाल नेहरून केलें. बाबा एटॉमिक रिसर्च सेंटर कोणी केलें ते पंडित जवाहरलाल नेहरून केलें. म्हणजे देशाची बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर आसतले, एअरपोर्ट आसतले, रेल्वे आसतले, रोड आसतले, म्हणजे ह्या देशा कडेन ज्या वेळार कांयच नासलें त्या वेळार ह्या महान व्यक्तीने देशाची धुरा आपल्या हातीन घेतली. आणि आज आमी जो देश आमचो इथपर्यंत पावपाक म्हणजे आमी विकास जो म्हणटा, आज भारत देश एक अग्रेसर विकसीत देश जो म्हणटा, त्याचे तर खरें श्रेय वयता ते ह्या पंडित जवाहरलाल नेहरूक वयता. हे वास्तवीक परिस्थिती आसा. आमी इकॉनॉमिक रिफॉर्म्स जर पळयत म्हणजे ज्या वेळार तुजे कडेन कांयच नासता त्या वेळार इकॉनॉमिक रिफॉर्म हाडून आज आमी जर कदाचित म्हणटा की GDP आमची ह्या देशाची इथपर्यंत पावल्ली आसा, तेची पायाभरणी कोणी घातलेली तर ती पंडित जवाहरलाल नेहरून घातलेली आसा. त्या खातीर ह्या महान व्यक्तीचें कॉन्ट्रिब्युशन कोणीच विसरूंक शकना. आणि मुख्य म्हणजे आनी एक प्रामुख्यान गोष्ट, ह्या महान व्यक्तीन देशाच्या स्वातंत्र्या खातीर कित्येक वर्सां तो जेलीन आसलोच. देश स्वतंत्र जाल्या नंतर प्रामुख्यान आपली मेजर पोर्शन जे आसा, जे आपले जी प्रॉपर्टी आसली ती देशा खातीर दान केल्ली आसा. हें वास्तवीक खरें आसा. सो ऑपोजिशनाक कितें पडटा की वेगळे वेगळे न्यूज पसरपाची आज भारतीय जनता पक्षाचे जे लिडर आसा, विरोधी पक्षाचे लिडर आसा, ते सबशेल फेलियर गेल्ले आसा. पूण खंय तरी आपले अपयश लिपोवपाक मागीर खंय तरी बेश्टी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मार्फत फेक मेसेजी धाडप आनी फेक प्रोपगंडा करप. एक आमी गोष्ट लक्षात धरपाक जाय की काही वास्तवीक परिस्थिती आसता की ज्या वेळार देश स्वतंत्र जालो त्या वेळार देशाची वाटचाल अत्यंत म्हत्वाची आसली. तितून प्रामुख्यान भारत देश स्वतंत्र जाल्यानंतर आमचो शेजारचो देशूय स्वतंत्र जालो, पण तेंची आज परिस्थिती कितें? आज परिस्थिती तेंची जावपाक हें कारण की तेंची पायाभरणी मजबूत जावना. ह्या देशाची पायाभरणी मजबूत जाली आणि ती पायाभरणी मजबूत करपाचें तर कार्य कोणी केलें तर पंडित जवाहरलाल नेहरून केलें. म्हणूनच आज आमी इथपर्यंत फुडें पावूंक शकता. काही वेळा झाड लागल्यानंतर झाड लावन तें उदक घालून व्हडलें जायसर तेची मागीर फ्रुट्स वेगळे लोक खाता, पण ते झाड कोणी लायिल्लें ते केन्नाच विसरप नासता. आनी तो विसर म्हाका दिसता ह्या भारतीय जनता पक्षाच्या लिडरांक पडलेलो आसा. म्हणून हे असले फेक प्रोपगंडा चालू आसा. देव बरें.